कुर्ला पश्चिम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज तलावाचे सुशोभीकरण पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे आणि याच सुशोभीकरणाला स्थानिक नागरिकांचा कडाडून विरोध होत आहे। याच संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज तलाव बचाव समितीच्या वतीने उपोषणाचे हत्यार देखील या कामाविरोधात उपसलेला आहे। आमची मागणी ही आहे की जे सुशोभीकरणच्या नावाखाली जे छत्रपती शिवाजी महाराजांचा तलाव त्या भोवती जे 5000 लोक वस्ती आहे, 500 घर आहेत आणि संदेशनगर, क्रांतीनगर, वाडिया इस्टेट ह्या भागातून जी लोक ह्या तलावाच्या बाजूला असलेला जो एक ट्रॅक आहे किंवा रस्ता आहे त्या रस्त्यातून ये जा करत असते। ह्या गणेश विसर्जन असेल, देवी विसर्जन असेल, ह्या सणांच्या दिवशी देखील, ह्या विसर्जनाच्या दिवशी देखील इथे लोक एक उत्सव, एक मेला, एक यात्राप्रमाणे इथे गर्दी होत असते। अशा ठिकाणी ह्या रस्त्याची सध्याची जी 15-16 फूट जी रस्ता आहे तो रस्ता हा 8 फुटावर आणायचा प्रयत्न चालू आहे आणि ते 8 फूट आणायच्या वेळी त्यांनी मोठे मोठे पोल, सिमेंटचे पोल आणून ते 6 ते 8 फूट वर म्हणजे टोटल 9 फुटाचा पोल हा इथे उभा करत आहेत आणि कंटिन्यू हे एक वॉलप्रमाणे ते करत आहेत आणि ते पोल लावल्यामुळे हे 17 फुटाची जी जागा आहे ती 8 फुटावर घेऊन ठेवतात। तर ह्या निमुळत्या एवढ्या छोट्या रस्त्यात मला सांगा लोक बसणार कशी, उठणार कशी, वावरणार कशी? हवा यायला पाहिजे। तर त्यामुळे हे जे ते होत नाही आहे। त्यामुळे माझी एकच विनंती आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की सर्वप्रथम तुमचं सुशोभीकरण जे पण आहे, ज्या पण नियमात तुम्ही ते करताय त्याकडे आम्ही खोलात जात नाही, परंतु आमची एकच विनंती आहे की हे जे मोठे मोठे जे तुम्ही पोल लावलेत हे तुम्ही काढून टाका आणि इथे गरीब, वृद्ध, श्रीमंत जे पण सर्वसामान्य लोक आहेत इथे येतात, जातात, बसतात, त्यांच्यासाठी हा श्वास मोकळा करा आणि हे जे वातावरण आहे हे असं मोकळे वातावरण राहू द्या जेणेकरून सर्वसामान्यांना, गरिबांना जे 100-150 स्क्वेअर फीटमध्ये राहतात त्यांच्यासाठी हे वातावरण लाभदायी राहील। पहा, काम सुरू झाल्यापासून आम्ही आत्तापर्यंत 4 वेळा हे काम थांबवलं आणि थांबवल्यानंतर देखील आमची दखल घेतली नव्हती। आम्ही आयुक्तांकडे, अतिरिक्त आयुक्तांकडे, प्रोजेक्ट हेड डिपार्टमेंट या सर्वांकडे पत्रव्यवहार केला। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला, परंतु शेवटी 2 दिवसापूर्वी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून मांजर्डेकर म्हणून जे आहेत ते आले होते। त्यांनी पाहणी केली, त्यांना सगळे वस्तुस्थिती आम्ही सांगितली। ते सांगितल्यानंतर देखील त्यांच्याकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह रिप्लाय मिळाला नाही आणि ते व्हिजिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी काम सुरू झालं होतं आणि हे नाईलाजास्तव आम्हाला हे उपोषण आता करावं लागतं आहे। आता काम सुरू आहे का? आता काम कालपासून बंद केलेलं आहे आणि आजही काम चालू नाही आहे। तर पोलीस अधिकाऱ्यांकडून आम्हाला कळवण्यात आलेलं आहे की त्या संबंधित जे BMCचे अधिकारी आहेत ते तुम्हाला येऊन भेटतील, पण अजून भेटतील हे पोल जोपर्यंत इथून निघून जात नाहीत, जे लावलेले काढत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण चालू ठेवणार। मी मगाशी म्हणलं पहा, तुम्हाला मी जेव्हा हे तलावाची निर्मिती झाली ज्या ट्रॅकची आणि या सुशोभीकरणाची ते माजी आमदार मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी केलेलं आहे। त्यावेळीचा जो तुम्ही जर हा ट्रॅक जर मोजणी केली तर तुमच्या लक्षात येईल की कुठल्या प्रकारचं त्या ट्रॅकवर अतिक्रमण झालेलं नाही आहे आणि हा ट्रॅक आहे तोच ट्रॅक आहे, तो सांभाळलेला आहे। जास्तीत जास्त एखाद्याने त्या ट्रॅकवर उतरण्यासाठी एखादी पायरी काढली असेल म्हणून त्याला अतिक्रमण म्हणता येणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या वस्तीच्या लागून एक गटाराची लाईन गेलेली आहे, त्यामुळं ते गटार ओलांडून कोणी अतिक्रमण करणं हे शक्य बघा। आमची भूमिका आम्ही हेच घेतलेली आहे की आम्ही आमचा शेवटचा श्वास इथेच आम्ही सोडू जर हे पोल काढले नाहीत। या आंदोलनाची दखल पालिका प्रशासन कशा प्रकारचे घेतं हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।